साताऱ्याच्या पद्धतीने धपाटीची केलेली भाजणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण 1 किलो बाजरी घेऊया। हे अर्धा किलोचं माप आहे माझं, ते अर्धा किलो बाजरी घेतली। अजून अर्धा किलो बाजरी घेऊया। आता त्याला छान भाजून घेऊया, खूप छान भाजूया। अगदी 4 मिनटे तरी भाजून घेऊया, अगदी त्याला लाह्या फुटेपर्यंत। हे बघा, अशा प्रकारे लाह्या फुटतील। तर आपण थोडंसं हलवूया। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण अर्धा किलो गहू घेऊया। माप तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता तुम्ही। आता हे मस्त भाजूया रंग बदलेपर्यंत। मस्त रंग बदल चाललेला आहे, बघा पाहू शकता तुम्ही। मस्त असं हलवून घेऊया। आता हे काढून घेऊ आपण। आता आपण अर्धा किलो ज्वारी घेऊया। ज्वारीला खूप छान असं मस्त हलवून भाजून घेऊया। अगदी त्याच्या लाह्या फुटेपर्यंत भाजलं तरी काहीच हरकत नाही। खूप छान भाजलेला आहे, त्याचा रंग बदलला आहे, तुम्ही पाहू शकता। रंग बदलत चाललेला आहे, अगदी त्याला लाह्या फुटेपर्यंत भाजलं तरी काहीच हरकत नाही। बघू शकता, रंग बदललेला आहे। त्याचा छान मस्त स्मेल पण छान येतोय त्याचा। तर आपण काढून घेऊया। तर तांदूळ घेऊया अर्धा किलो। तांदूळ कोणतेही घेतले तरी काहीच हरकत नाही। तांदळाचा फक्त रंग चेंज होईपर्यंतच त्याला भाजूया, रंग बदलेपर्यंत। छान भाजू, 2-3 मिनटं भाजून घेऊया छान। बघा, रंग बदलला आहे। तर आपण ते काढून घेऊया। आता 1 वाटी चणा डाळ घेऊया, 1 वाटी। तिलाही छान भाजून घेऊया, खमंग वास येईपर्यंत। बघा, खूप छान भाजले आहे। आता ते आपण काढून घेऊया। आता अर्धा वाटी उडीद डाळ घेऊया, अर्धा वाटी उडीद डाळ घेऊया। अख्खे उडीद घेतले तरी चालेल, पण माझ्याकडे उडीद नव्हते अख्खे, म्हणून मी उडीद डाळ घेतली आहे। तिला पण छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। आता काढू। आता आपण अर्धी वाटी मूग घेऊया। मग पण छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया।
एक 2-3 मिनटं भाजून घेऊया मीडियम आचेवरच. हाय आच करायची नाही कारण मग करपून जातील. मीडियमवरच भाजून घ्यायचं आहे. काढून घेऊ आता. दोन चमचे ओवा घेऊया. हा 1 चमचा, अजून 1 चमचा, असे 2 चमचे ओवा घेऊया. त्याला हलकं हलकं भाजून घेऊया. एकदा हलकं भाजायचं आहे. ओवा करपता कामा नये. काढून घेऊया आता. आता 2 चमचे धने घेऊया. धनेही छान मस्त हलके हलके भाजून घेऊया. आता ही आपली भाजणी तयार होईल. आता धपाटी कशी बनवायची हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, दाखवणार आहे. तर तुम्ही प्लीज दुसरा व्हिडिओ माझा पहा आणि आवडला